श्री स्वामी समर्थ. सेवकांना, स्वामींच्या सेवकांना माझा नमस्कार. का तुमच्या घरात पण पैसे टिकत नाहीत का? घरात अशांतता वाटते का? घरात भांडणे होतात का? कलह होतात का? त्याच्यासाठी करा एकच उपाय. मी काही कोणता साधू, संत किंवा साध्वी नाही आहे. मी फक्त एक सेवेकरी आहे आणि ती पण स्वामींची. त्याच्यामुळे मी नित्यनेमाने केंद्रात जाते म्हणून मला थोडीफार माहिती आहे, जास्त काही नाही. तुमच्या पण घरात जर खूप भांडणं, वादविवाद किंवा जास्तीत जास्त नवरा बायकोची भांडणं किंवा असे क्षुल्लक कारणावरून भांडणं होतात नवरा बायकोची, खूपच साध्या कारणामुळे, आणि मग नवरा बायकोची भांडणं, तसंच मग ते आपले भांडणं पाहून लेकरं चिडचिड करतात, लेकरांना आईबाबांचा तिरस्कार वाटतो, असं भरपूर कारणे होतात. किंवा तुमच्या घरात पैसे टिकत नाहीत. पैसे नाही टिकल्यावर पण भांडणं होतात नवरा बायकोची. बायको काही सांगते नवऱ्याला आणायला बाहेरून, पण नवऱ्याच्या खिशात पैसे नसल्यावर तो चिडचिड करतो. मग त्याचं पण साहजिकच आहे ना बायकोवर चिडचिड करणं. मग बायकोचा पण एक धर्म आहे की आपण पण नवऱ्याला त्याच्या व्यवसायात म्हणा किंवा नोकरीत म्हणा किंवा कोणत्या पण कामात यश येण्यासाठी बायकोनं पण नवऱ्याची थोडीफार मदत करायलाच हवी. तर आता म्हणसाल मग मदत कशी करायची? तर आहेत ना आपले स्वामीजी. स्वामींच्या तिथे पूर्ण प्रश्नांचे निवारण होते. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, स्वामी समर्थाचं केंद्र जवळ असलं तर तुम्ही आरतीला जात जा किंवा नाही भेटली तर गुरुवारी जात जा आणि तिथे सेवा देतात बघा. माझा तर पूर्ण स्वामीवर विश्वास आहे आणि मी केलेली पण आहे सेवा. मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मला काय नाही, आपल्या कुलदेवतेचं दर्शन असतंय ना, तर कुलदेवतेला मान सन्मान न्यायचा आणि पुन्हा घरात दुर्गा सप्तशतीचे पाठ घ्यायचे. रविवारी कोणाला हे असलं मल्हारी सप्तशतीचे घ्यायचे रविवारी आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ घ्यायचे आणि मल्हारी सप्तशतीचे 11 घ्यायचे आणि असे पाठ घेऊन मग अशी सेवा करायची. स्वामी सेवा केंद्रात जायचं, आरतीला नित्यनेमाने आरती करायची स्वामींची आणि प्रसाद घ्यायचा आणि यायचं. स्वामींना आपली इच्छा सांगायची मनातली, स्वामींना बोलायचं. स्वामी पण आपल्याशी बोलतात बरं, पण आपण ना म्हणजे आपल्याला जाणवलं पाहिजे, आपण आपल्या काही जे मागण्या आहेत त्या मागायच्या. हमेशा स्वामींकडे मागण्या मागायसाठीच जायचं नाही, तर कधी कधी मन हे स्वच्छ करून जायचं की स्वामींना आपल्यालाच काहीच मागायचं नाही. न मागता पण आपले स्वामीजी आपल्याला देतात, माहिती आहे का? न मागता पण. मला तर स्वामींजींचा खूप अनुभव आलेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रघुवीर समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खूपच असं रडू येते स्वामींचे अनुभव सांगितले तर, माहिती आहे का? आणि आज आम्ही, एक वेळ अशी होती आमच्याकडे की 2 टाईमचं जेवायला आम्ही मुश्किल महाग होतो, पण आज आम्हाला पोटभर जेवण आहे. आणि सांगू का, आमच्याकडं शेती वगैरे काहीच नाही. आणि अगोदर ना म्हणजे मी सेवेकरी आहे, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. आम्ही अगोदर ना पत्र्याच्या घरात राहत होते, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर. आणि आता लग्न झालं आहे बघा, आता चांगलं घरगीर झालं आहे माझं. आणि मी लाईव्ह येणार आहे उद्या किंवा परवा माझी लाईव्ह स्ट्रीम चालू झाल्यावर, आणि मी त्याच्यात तुम्हाला माझं घर पूर्ण दाखवणार आहे, माझा अनुभव सांगणार आहे. आणि त्याच्यात तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा एका स्वामी सेवकांना. आणि मी तुम्हाला असेच अनुभव सांगत जाईल. आणि पुन्हा मला एक खूप मोठा दुर्गा सप्तशती पाठीचा इतका मोठा अनुभव आलेला आहे का नाही, मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवेल. आणि मी काही खोटं बोलणार नाही, कारण खोटं बोलून मला काही सबस्क्राईब मिळवायचे नाहीत आणि खोटं बोलून मला काही व्ह्यू मिळवायचे नाहीत. मी एक असा माझा प्रयत्न आहे की आपल्या काहीतरी सांगण्यानं, आपल्या व्हिडिओनं
की बाबा एखादा तरी सेवेकरी निर्माण होईल आणि स्वामींची सेवा करायला पुढे येईल. आणि बस एवढाच हे गुरुमाऊली जे जागोजागी दौरे हे करायले तर सेवेकरी वाढवण्यासाठी, तर आपण पण त्याच्यात थोडासा सहभाग केला तर काय बिघडते. त्याच्यामुळे मी माझा हा छोटासा प्रयत्न स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्लीज सपोर्ट करा मला. धन्यवाद.